नमस्कार मैत्रिणो, आज तुम्हाला मी मेथीची भाजी दाखवत आहे आणि मेथीची भाजी ही आपली रक्तातली साखर कमी करते आणि मेथीची भाजी ही अवश्य खाल्ली पाहिजे. त्याच्यासाठी ही मेथीची भाजी बारीक छान अशी खुडून घेतली होती आणि ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, कारण तिला खूप माती वगैरे असते. त्याच्यामुळे ती असं थोडं कढईमध्ये पाणी टाकून आणि ती 2-3 वेळा अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान असे तिचे गोंडे गोंडे खोडून घेतलेले होते. हे बघा, अशा पद्धतीने खुडून घेतलेली होती आणि तिला इतकी माती असते, त्यामुळे ती माती आपण मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकून आणि त्या पाण्यात टाकून आणि ती 2-3 वेळा धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर इथे जिरं घेतलं आहे, लसूण घेतला आणि मिरची घेतलेली आहे. तर असं आपण हे साहित्य पूर्ण घेतलेलं आहे आणि लसूण, मिरची आणि जिरं. तर अशा पद्धतीने आपण ही भाजी अगदी सोप्या पद्धतीची करणार आहोत, कारण जे आहेत आता इथे कढईत तेल घेतलेलं आहे. तर आपल्याला इथे जे आहे आपलं कोलेस्ट्रॉल वाढून जातं, त्याच्यामुळे आपण इथे शेंगदाण्याचा वापर करणार नाही आहोत आणि जास्त शेंगदाणे नाही, कारण ही शुगरच्या माणसांसाठीची ही भाजी आहे की रक्तातली साखर कमी करते. मेथीची भाजी जी आहे तर ती रक्तातली साखर कमी करते. अशा पद्धतीने आपण इथे तेलामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं छान लालसर झालं की त्याच्यात आपल्याला लसूण टाकायचा आहे. लसूण आणि मिरची आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि मंद याच्यावर आपल्याला इथे लसूण जिरं जे आहे ते छान हे झालं आहे. आता आपण याच्यात लसूण टाकून घेणार आहोत. या ठिकाणी बारीक लसूणचे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण लसूण हा बारीक कापून घेतलेला आहे. तर लसूण पण छान असा हा गुलाबी रंगापर्यंत आपण होऊ देणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण इथे मिरची टाकून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट, मीठ, मिरची फिक्कट किंवा तिखट अशी टाकू शकतात. आणि मेथीची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी आहे आणि आपल्याला याच्यात आपण तेलाचा वापर पण कमी केलेला आहे आणि आपण त्याच्यात शेंगदाणे वगैरे काहीच टाकणार नाही आहोत. अशी छान अशी ही मेथीची भाजी, कारण रक्तातली साखर ही कमी करण्यासाठी आपण ही मेथी. तर आता इथे सगळं छान करपून झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण आता इथे मेथीची भाजी बिना पाण्याची आपण इथे शिजवून घेणार आहोत. तर आपण त्याच्यात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. बिना पाण्याची आपण इथे ही भाजी तयार करणार आहोत. याच्यात आपण इथे सगळी भाजी टाकून घेतलेली आहे आणि आपण त्याच्यात जी भाजी धुतलेली आहे तिच्यात थोडंसं पाण्याचा अंश असल्यामुळे ती बरोबर त्याच्यातच आपली ही भाजी अशी शिजून जाणार आहे. हे बघा, शिजून अगदी कमी होते ही भाजी. अशा पद्धतीने आपण इथे भाजी पूर्ण अशी थोडी परतून घेतलेली आहे. तर आपली भाजी थोड्या वेळात बघा तिच्यात असं पाणी सुटलेलं आहे आणि आपण त्याच्यात पाण्याचा अंश टाकलेला नाही आहे, झाकण ठेवलेलं नाही आहे, कारण जर झाकण ठेवलं तर ती कडू होत असते. तर अशा पद्धतीने जर आपण भाजी केली तर ती अजिबात कडू पण होत नाही आणि खायला पण छान. आणि ती 1-2 वेळा अशी हाताने दाबून बघितली की शिजली की नाही, तर अशी छान अशी ही भाजी आपली मेथीची भाजी. तर खास ज्यांना शुगर आहे त्यांनी अशा पद्धतीने जर मेथीची भाजी भाकरी ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर जर खाल्ली तर खूप छान असं आहे. आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात राहते आणि ही पौष्टिक अशी ही मेथीची भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट.